नमस्कार. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. ही 4थ्या अध्यायातील 166वी ओवी आहे ज्ञानेश्वरीतील गीतेतील, आणि आपल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठमध्ये 48वी ओवी आहे. याचा अर्थ असा आहे की एखाद्या घरात आपल्याला यायचं असेल तर त्याचा उंबरठा गाठावा लागतो. तर सद्गुरूंची सेवा, भगवंताची सेवा, 24 तास भगवंताची पूजा, हा तो उंबरठा आहे. हा ओलांडल्यावरच तुला सगळं काही प्राप्त होऊ शकतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आणि श्रीकृष्ण म्हणतायत की तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना. 34वी ओवी 4थ्या अध्यायातील, की सद्गुरूंना शरण जा. त्यांना आपले जे प्रॉब्लेम्स आहे, आपल्या ज्ञानमार्गातले प्रॉब्लेम आहेत, ते तू सॉल्व करून घे. त्या ज्ञानमार्गाशी एकरूप राहा. सतत त्या ज्ञानाशी एकरूप राहा, ज्ञानमार्गाशी एकरूप राहा. आपली साधना बरोबर ठेव सद्गुरू उपदिष्ट मार्गाने, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण की जे आत्मज्ञानी झाले तेच दुसऱ्यांना गाईड करू शकतात. आणि आपल्याला कमीत कमी मोक्ष, कमीत कमी मुक्ती, कमीत कमी आत्मज्ञान मिळवायचं, हा फंडामेंटल, हा पायवा आहे. त्याच्यानंतर अजून त्याच्या पलीकडे बरंच काय काय ते आपल्याला देव सांगेलच. कमीत कमी पहिले आपण या तो गोष्टी पार करून घ्या, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ते म्हणतात की सगळ्यांनाच आत्मज्ञान होऊ शकतं, सगळेच जण असं राहू शकतं. पण त्याकरता काय करावं लागेल की तू सतत भगवंताची सेवा कर. जे अर्जुनाला सांगितलं श्रीकृष्णाने की अर्जुना, तू सतत भगवंताची सेवा कर. म्हणजे आपण आता जसं बघतोय की प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने, पल्स बीटनी, श्वासोश्वासगाने, आपल्या डोळ्यांच्या उघड झापीने, अगदी कानातनं ऐकताना, बोलताना, खाताना, पिताना, विचार करताना, 24 तास युक्त स्वप्नाव बोधस्य, स्वप्नात सुद्धा त्या ज्ञानाच्या टोकावरून आपण जगायला पाहिजे, असं मागच्या ओवीत आपण बघितलेलं आहे. आणि प्रत्येक जण असं करू शकतो, शुद्ध पवित्र जीवन जगू शकतो. तर सगळे जगले तर सगळी, मग काय, रामराज्य, स्वानंद बोध पाटण, आनंदवंत भवन निर्माण होईलच. स्वतःच्या आत पहिले, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, आणि पूर्ण पृथ्वीतला, आणि जिथे जिथे मानव जाईल तिथे तिथे. मानव सध्या पृथ्वीवर राहतो, मग चंद्रमंगळवार जाईल तिथे, पण त्याच्याही पलीकडे नाही की. इतकं सोपं आहे गो खरं पाहिलं तर. मानव जातच फक्त या सगळ्या गोष्टींना कठीण करून राहिले. मानव म्हणजे असं काय की इंग्रजीत असं मॅलिग्नंट झालेलं आहे की बाकी सगळे जीव सुखाने राहतात. मानवजात त्यांच्यामध्ये, स्वतःमध्ये, दुसऱ्यांच्यामध्ये दुःख पेरत असतो, अशी एक म्हण निर्माण झाली आहे सध्या, म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. ठीक आहे. तर आपण कमीत कमी एक हार्मलेस क्रिएचर, कोणालाही त्रास देणार नाही, इतकं व्यवस्थित आपण जीवन जगू शकायला पाहिजे. जसं मगाशी आपण विचार केला होता मागच्या ओळीला की अभ्यास केल्यावर छान वाटलं, स्वयंपाक केल्यावर भगवंताची सेवा केलेली आणि प्रसाद केला असं वाटणं, ऑफिसमधलं काम केलं छान, एकदम भगवंताचं काम आहे असं समजून करायचं. खूप सोपं आहे हो. जर का त्यात काही पॉलिटिक्स आणि त्यात विरोधाभास निर्माण नाही केला तर हे सगळं खूपच सोपं आहे. तर तसं सोपं जीवन जगावं असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणतात. तर चला आपण तसं जीवन जगायचा प्रयत्न करू. धन्यवाद.